सांगितलं की मला जेव्हा त्याचा फोन आला की कांचन तुला मी असा असा पुरस्कार देतोय, तर मी म्हटलं की नको गिरीश भाऊ, मी आयुष्यात ठरवलं की मी काम करेन. मी आत्ताच 2-3 पुरस्कार नाकारले आहेत. सावरकर प्रतिष्ठानचा पुरस्कार नाकारला, मातृसेवा संघाचा नाकारला. म्हटलं मला पुरस्कार घ्यायचे नाही या. कारण काय तर म्हटलं की आजकाल पुरस्कारांचं स्वरूप बदललं आहे. मी पण पुरस्कार देते, आमची सेवा संस्था पुरस्कार देते. आणि मग तुम्ही जर मला पुरस्कार दिला तर लोक म्हणतील की मंत्र्याची बायको आहे, तो दिले असेल 2-4 लाख रुपये, मिळाला असेल पुरस्कार. म्हटलं मला हे ऐकायचं नाही आहे, म्हणून मी ठरवलं की मला पुरस्कार घ्यायचं नाही आहे. पण त्यांनी बरोबर ओळखलं की कुठून काय चालतं, त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तो पुरस्कार घेतला, मला सांगितला. नंतर मी जेव्हा ह्यांना सांगितलं की माझं जे प्रिन्सिपल होतं तुम्ही त्याला ब्रेक दिला, पण त्यांनी एवढं मार्मिक मला नितीनजींनी उत्तर दिलं की एवढे कांचन असं आहे की तू आज शेती करते, आज गेले 26 वर्ष तू शेती पाहते, विक्रमी कांद्याचं उत्पादन तू घेतलं आहे. मागच्या 2 वर्षाच्या आधी 88 टन ऊस घेतलेला आहे, सोयाबीन चांगला घेतला आहे. मग तू जर हे तुझ्या शेतकरी बांधवांना सांगणार नाही, तू पुरस्कार घेशील तर तू हे सांगशील, फिल्म बनव, त्याच्यातनं तू शेतकऱ्यांना सांग. एखाद्या वेळेला असं असेल की घरामध्ये शेती आहे आणि ती स्त्री शेती बघत नाही आहे, तर तिला एखाद्या वेळेला इन्स्पायर होईल की नाही, अरे आपणही असं शेती करू शकतो, आपल्याकडे तर 5 एकर शेती, पण आपण असं काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि शेती करून आपणही आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला पाहिजे. तर ह्या इन्स्पिरेशनसाठी तू हा पुरस्कार स्वीकार. आणि म्हणून खरं तर तुम्हाला सांगते की म्हणून मी हा पुरस्कार इथे स्वीकारलेला आहे. आणि त्यासाठी मी वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा असं एक डिक्लेअर करते की हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे तो मी विदर्भाचं पंढरपूर जे आहे धापेवाडा इथलं जे रुक्मिणी संस्थान आहे त्या संस्थाला मी तो पुरस्कार प्रदान करणार आहे. आज मला हा जो शेती करण्याचा म्हणजे शेतीचा जो वारसा आहे तो मला माझ्या आईकडून मिळाला. माझे वडील आम्ही लहान असतानाच देवाघरी गेले, निधन पावले. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला माझी फक्त ग्रॅज्युएट होती, कुठलीही तिला व्यवसाय नव्हता. पण त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 45 वर्ष आधी त्या माऊलींनी आमची जी शेती होती कोदामिंडीला, म्हणजे रामटेकवरून कधी कधी ऐरोलीपर्यंत जावं लागायचं आणि ऐरोली ते कोदामिंडी हे 5 किलोमीटर अंतर माझ्या आईने कितीदा तरी पायी गेलेली होती. आणि त्या शेतीच्या भरोश्यावर तिने 2 मुलांना इंजिनियर केलं, मला MSc पर्यंत शिकवलं, तिघांची आमची लग्न केली आणि सगळं छान व्यवस्थित कुटुंब चालवलं. आणि हा वारसा मला माझ्या आईकडून शेतीचा वारसा मिळालेला आहे. आणि त्या काळात जर ती इतकी चांगली शेती करू शकली तर आपण का नाही करू शकणार हा विचारही त्यावेळेला मनामध्ये आला. आणि माझ्या सासूबाई म्हणजे भानुताई गडकरी म्हणायचं नेहमीच की कांचन 1 गाय आणि 1 एकर शेती हे कुटुंब पोचते. 1 गाय आणि 1 एकर शेती, भले तो शेतकरी सोन्याच्या ताटात जेवणार नाही, चांदीच्या ताटात जेवणार नाही, पण तो सुखी आणि समाधानी राहील. कसं तर त्या म्हणायचे की जेव्हा आपल्याकडे शेत पिकतं, गहू होतो, तांदूळ होतो, डाळी होतात, आपण पसाभर अन्न एखाद्या गरीबाला ब्राह्मणाला गरीबाला देऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही विकतचं काही आणता आणि तेव्हा पावभर जरी देता तरी तुमच्या मनामध्ये येतं की बापरे हे मी 50 रुपये किलोच आणलं आहे, मी 80 रुपये किलोच आणलं आहे. तुमच्या देताना तो भाव तुमच्या मनामध्ये नसतो. त्याच्यामुळे कांचन 1 गाय आणि 1 एकर शेती आपल्या कुटुंबाला पोसू शकते. हे माझ्या सासूबाईंचं वाक्य मला खूप प्रकर्षाने त्याची आठवण झाली या वाक्याची. आणि तुम्ही म्हणाल तर खरोखर प्रयोगशील शेती जी मी करते आहे ती केवळ नितीनजींच्या इन्स्पायरेशनमुळेच करते, त्यांचं मोटिवेशन असतं. हा जो कांदा बघते हा कांदा गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही सिमल्याला गेलो होतो. तिथे कुहाडा म्हणून त्यांचं हॉटेल, त्यांच्याकडे त्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता आणि तिथे हा कांदा खाल्ल्यानंतर नेहमीप्रमाणे नितीनजींची उत्सुकता झाली की बा हा कांदा कुठून आणला, कुठे मिळतो. मग त्या 4 दिवसाच्या आमच्या ह्याच्यामध्ये कांद्याचं बियाणं, कांद्याचा शेतकरी सगळं आम्ही शोधून काढलं. तो महिना होता साधारण मे-जून. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच्याकडनं बियाणं बोलावलं, कांदा लावला, पण तो जमला नाही. आपल्याकडे पाऊस त्यावर्षी खूप आला. पण हे 4 वर्षापासून प्रयोग करता करता यावर्षी मात्र कांद्याचं खूप उत्पादन आलं आहे. एकरी मला असं वाटतं मला 7,000 टन म्हणजे 7,000 किलो कांदा मला झाला एकरी.
म्हणजे मी 1,32,000 वगैरे त्याच्या एकरी लावलेल्या आणि मला 3 लाखाचा मला कांदा झालेला आहे. आणि असेच नवीन नवीन प्रयोग नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली माझे चालू असतात. सगळ्यात पहिला मागच्या 2-3 वर्षापूर्वी तुरीचं चांगलं उत्पन्न घेते आहे. तर मी पहिले फक्त तूर उत्पन्न करायची, तूर विकून टाकायची, डाळ करायची नाही, फक्त घरी आपल्या कुटुंबाला खायला पाहिजे तेवढी डाळ करायची. आणि एक शेतकरी बाजारमध्ये होता, त्याला डाळ विकायला द्यायची. पलीकडल्या वर्षी मला यांनी सांगितलं की नितीननी सांगितलं कारण सगळ्याची डाळ कर. मी म्हटलं की हो डाळ करणं सोपी आहे, पण त्याचं मार्केटिंग कुठे करू, विकल्या नाही गेली तर काय करू. त्यामुळे विकल्या जाईल तर तू डाळ बनव. तर मागच्या वर्षी डाळीला मला खर्च आला 1 लाख रुपये आणि 4 लाखाची डाळ दिली मी पूर्तीला, तर मला 4 लाख रुपये पूर्तीकडनं आले. यावर्षी मला डाळीला खर्च आला आहे 2-2.5 लाख रुपये आणि 7.5 लाखाची डाळ मी आज पूर्तीला दिलेली आहे. त्याच्यामुळे असा नवीन नवीन प्रयोग करत असते, पण त्याच्यासाठी पूर्ण इन्स्पिरेशन असतं ते नितीनजींचं. त्यानंतर सबसिडी होती सोलर पंपला. मी म्हटलं काय सोलर पंप लावायचं, त्याची माहिती काढ. मला म्हटलं की नाही माहिती काढ आणि आपण आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवूया. मित्रांनो, फक्त 36,000मध्ये माझ्या शेतीमध्ये 36,000 एक असे 4 सोलर पंप मी बसवलेले आहेत, त्याच्यावरती सबसिडी आहे. पण मला असं वाटतं की या ज्या योजना आहेत, सरकारी योजना आहेत, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या कशा पोहोचतील त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुष्कळशा योजना आहेत पण त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याचं नेमकं काय कागदपत्र जमा करायची, त्याचं होमवर्क काय करायचं ते शेतकऱ्यांना माहिती नसतं. त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाही. पण तुम्हाला सांगते की आपली जी संस्कृती आहे, जसं आता गिरीशभाईंनी सांगितलं, खरंच आहे, माता आणि माती या दोनच आपल्या संस्कृतीमध्ये असतात की ज्या नवनिर्मिती करू शकतात. खडकांवरती तुम्ही दाणे टाका ते उगवत नाहीत, पण मातीत जर दाणा टाकला तर तो उगवतो. आणि तशीच माता आहे की जी माता नवनिर्मिती करून आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना, आपल्या नवीन पिढीला चांगले संस्कार देते आणि आपलं कुटुंब चांगलं करते. तशीच माती आहे. आपण जर त्या मातीमध्ये चांगलं बियाणं रुजवलं, त्याच्यावरती चांगले संस्कार केले. मी हा पण एक प्रयोग केला होता की मला अरुण वसे आहेत वर्धेचे, त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला, बीज रोवतो त्यावेळेला, ज्या वेळेला छोटंसं 2 पानाचं झाड येतं त्यावेळेला, जेव्हा फुलं येतात त्यावेळेला, फळं धरतात त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्री सूक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं. आणि हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की त्यावेळेला जे शेतामध्ये बसून स्त्री सूक्त म्हणायचं तर त्यावेळेला खरोखर माझं सोयाबीन खूप चांगल्या भावाने, चांगल्या रीतीने विकला गेला आहे. म्हणजे याला जर अध्यात्मतेची त्याला जर जोड लावली आणि हे तर प्रूव्हन आहे की तुम्ही झाडांना संगीत ऐकवा तर तुमचं झाडं चांगलं फळं फुलं देतात. हे सगळं प्रूव्हन आहे. तसे नवीन नवीन शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे. आणि जसं म्हटलं की प्रगती त्यांनी म्हटलं की खरंच आहे की स्त्रियांनी शेतीकडे वळलं पाहिजे. का? तर कारण आपलं स्त्री म्हणजे कुटुंबातली महत्त्वाची घटक आहे. स्त्री म्हणजे त्या पूर्ण कुटुंबाचं हृदय आहे. ती स्त्री जर त्या कुटुंबात चांगली असेल तर ते कुटुंब छान राहतं. मग कुटुंबाला संस्कारक्षम करण्यासाठी चांगला आहार देणं पण आवश्यक आहे. मग तो आहार कोण देऊ शकतं? तर एक स्त्री देऊ शकते. तर मला असं वाटतं की स्त्रियांनी आपल्या घरी म्हणजे आपल्या घरामध्ये जरी आपण चांगली शेती नाही करू शकलो पण आपण चांगले फळझाडं लावली, साधारण आहे की मेथी आहे, पालक आहे, सांबार आहे, कुठे वांगी आहेत, शेंगाची झाडं असं जर आपल्या परसबागेत जरी लावलं तरी आपण जे विषयुक्त आपण जे फळं भाजी खातो आहे ती विषमुक्त भाजी आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकू आणि कुटुंबाचा आधार स्त्री म्हणून त्या कुटुंबाचं संरक्षण आपण करू शकू. आणि मला असं वाटतं की ही जी धान्यलक्ष्मी आहे म्हणजे घरातली स्त्री आहे तिने थोडं शेतीकडे वळावं. कारण ती स्त्री जशी नवनिर्मिती करते तशी माती पण नवनिर्मिती करते आणि ते बघत असताना इतका मनाला आनंद होतो. त्याचे तुम्ही कमळाचं फूल बघितलं माझ्या शेतातलं आहे, मला इतका आनंद होतो शेतामध्ये गेल्यानंतर की नवीन फूल झालं. म्हणजे दरवर्षीच ती तूर असते, तेच झाडं असतात, तेच जमीन असतं, पण ज्या वेळेला तुरीला फुलं येतात मग शेंगा धरतात. मी प्रत्येक फांटीला किती शेंगा ते मोजत असते. सोयाबीन लावलं असेल तर किती शेंगा धरला ते मोजते.
ऊसामध्ये गेली तर ऊसाच्या पेरकांड्या किती आहेत त्या मोजते, की मागच्या वेळेला मी आली त्यावेळेला इतक्या होत्या, आता 1 महिन्यानंतर आली तर इतक्या झाल्या आहेत. त्याची जी एक मनाला जो एक आनंद मिळतो ना, तो मनाला मिळणारा आनंद हा शब्दात व्यतीत करू शकत नाही. एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो की काहीतरी नवनिर्मिती होते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही आज ज्या शेतकरी म्हणून नव्हे, पण आपण या शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आणि विषमुक्त आहार आपल्या कुटुंबाला दिला पाहिजे. आज मी जे हे काम केलं आहे सगळं माझ्या एकटीचं नाही आहे. माझ्या ग्रीनहाऊसमध्ये 1 किलोचा वांगं झालं, एकही टमाटर 400 ग्रामचं छोटं टमाटर नव्हतं, सगळे 300, 350, 400 ग्रामचे टमाटर होते. काकडी खूप सुंदर होती. या सगळ्यांचं जे माझे मार्गदर्शक आहे तिथे आले, हितेश यादव म्हणून, आणि बाकीचं जे कांदा आणि हे सगळं उत्पादन आहे सुभाष सावरकर आणि विनय करांडे म्हणून आहे. एक आमचं टीमवर्क आहे. मी फक्त जाऊन सांगते आणि शेतात जाऊन पाहते, पण बाकीचं इम्प्लिमेंटेशन जे लोक करतात त्यांचा पण या पुरस्कारामध्ये तेवढाच वाटा, महत्त्वाचा वाटा आहे. आणि म्हणून मी त्यांचे पण नावं घेते, कारण इम्प्लिमेंटेशन सगळं ते करतात. ही सगळं असं टीमवर्क म्हणून आम्ही, माझी 60 एकर शेती आहे, प्रत्येकाला एक शेतीशी वाटून दिली आहे की तुम्ही याच्यामध्ये बघा, तुम्ही त्याच्यामध्ये बघा. आणि असं करत करत दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करत, यावर्षी मला यांनी सांगितलं की तू 100 एकर शेती ठेक्याने घे. म्हटलं बापरे, 100 एकर शेती ठेक्याने, त्याला इन्फा किती लागेल आहे, माणसं किती लागतील आहे. पण मी त्यांच्या आग्रहात 30 एकर शेती ठेक्याने घेते, त्याच्यात तूर लावलेली आहे. मी म्हटलं आत्तापासून मला नियोजन करावं लागेल की तूर मला कुठे विकायची आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्केटिंग. आणि ते शेतीमध्ये असतं की वॉटर मॅनेजमेंट, सॉईल मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, की तुम्ही त्यावेळेला कसं कसं त्यांना देता. मी माझ्या माणसाने नेहमी सांगत असते की अरे तुमच्या मुलाला जेव्हा सर्दी होते, खोकला होतो, पटकन तुम्ही डॉक्टरकडे जाता ना, मग त्यावेळेला जर तुम्ही त्याला औषध नाही दिलं तर त्याचा रोग वाढेल. तसंच शेतीच आहे. तुला आत्ता दिसते नाही जी अळी आहे तर पटकन त्याला फवारणी केलीच पाहिजे. मग ती ताकाचीच फवारणी होते, कारण की ऑर्गॅनिक शेती करते. मधारा परसुरेंनी मला ही ऑर्गॅनिक शेती शिकवली. एक वेळेला खूप अळ्या झाल्या सोल्यामध्ये, चण्यावरती. तर मी त्यांना फोन केला की काका काय करून येता, तर ते म्हणाले की त्यांनी काळा गूळ आण आणि पूर्ण शेतभर काळा गूळ पसरवून दे, फेकून दे. 10 किलो काळा गूळ आणला, पूर्ण शेतामध्ये पसरवला. 3ऱ्या दिवशी मुंगळे झाले, अतोनात मुंगळे झाले. सगळ्यांनी त्या अळ्या खाल्ल्या आणि अळ्या माझ्या समाप्त झाल्या. असे वेगवेगळे प्रयोग मनोहर परसुरेंनी सांगितले, ते करत असते. त्यांनी सांगितलेला ऊसाचा प्रयोग खूप छान झाला, पण तो ऊस मला 1.5 वर्षानंतर त्याची एवढी जाडी मिळाली, त्याच्यामधलं खूप आंतरपिकं घेतली मी. असे सतत नवीन नवीन कोणी जे सांगेल त्याचे प्रयोग करत असते. एखादा प्रयोग जसं म्हणाले माझ्यासारखं, एखादा प्रयोग सक्सेस होतो, एखादा होत नाही. पण मला असं वाटतं प्रयोगातून आणि या याच्यातून आपण अनुभवातून शिकत असतो. खरं तर ऊसाचं काहीही ज्ञान नव्हतं मला. पहिल्यांदा जेव्हा ऊस लावला त्याच्यानंतर त्याची निगा चांगली झाली नाही, तर अक्षरशः 10-15 टनच ऊसाचं हे आला. पलीकडल्या वर्षी मात्र मी अगदी ठरवलं की नाही, जे जे आपला कन्सल्टंट जे जे सांगेल ते त्या वेळेला केलंच पाहिजे. मी त्यांना म्हणायची की मला माझ्यासमोर मी फवारणी करते, मी त्यांना मला 8 दिवस आधी सांगा की या दिवशी तुम्हाला खतं टाकायची आहे, त्यावेळेस मला फवारणी करायची आहे. तर मी त्यांना आधीच सांगून बरोबर त्यावेळेला माझं टाईम मॅनेज, आता मला प्रगती त्यांनी विचारलं मी कसं मॅनेज करता, म्हणजे टाईम मॅनेजमेंट, की त्यावेळेला बरोबर मला शेतात जायचं आहे, माझ्यासमोर ऊसाला फवारणी करायची आहे, माझ्यासमोर ड्रिपमध्ये औषधं द्यायची आहेत. तर वेळेत बरोबर टाईम मॅनेजमेंट केलं तर मला असं वाटतं की शेती ही नक्कीच फायद्याची आहे. कुठेही शेतीचा जे माझ्या सासूबाई म्हणायचे की 1 एकर शेती 1 कुटुंब पोचते, ते हे नक्कीच आहे. आपण पोटभर नक्कीच खाऊ शकतो, नाही सोन्याच्या ताटात जेवणार, पण चांगलं सुदृढ अन्न आपण नक्कीच खाऊ शकतो. म्हणून मी सगळ्या इथे जी तमाम स्त्री शक्ती इथे आहे तर त्यांना नक्कीच आवाहन करेन की तुम्ही आपल्या परिसरात शेती करा आणि विषमुक्त भाजीपाला तरी आपल्या कुटुंबाला द्या, की जेणेकरून कुटुंबाचं आरोग्य सुदृढ राहील. पुन्हा आज वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि मद्राई फाउंडेशन यांच्या वतीने मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी दोन्ही संस्थांची खूप खूप आभारी आहे. आणि खरोखर तुम्ही माझी जबाबदारी वाढवली आहे, कारण की ते मला पुढल्या वर्षी शेतीत काय प्रयोग करायचा आहे माझं डोकं त्याच्याकडे लागलं की पुढल्या वर्षी मी काय करू शकेन आहे आणि काय माझ्या शेतकरी बांधवांना मी देऊ शकेन आहे. आणि सगळ्यांचे पुन्हा आभार मानते. आणि आज इथे माझी आई आली आहे आणि खरं तिच्या प्रेरणेने आज हा शेतीमध्ये मी माझा वावर आहे.
तुलाही वंदन करते आणि शब्दांना विराम देते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.